गुड मॉर्निंग. चहा घेतलाय. फुल गर्दी. नाईट आउट हिंजवडी. सकाळचे 5 वाजलेत. हडशी लेक. इकडनं आपल्याला आत जायचंय मंदिराकडे. इथे आम्ही गाडी लावली आहे. अजून पुढे रस्ता नाही आहे. सो लेट्स गो. या बाजूला इकडे तिकोना किल्ला आहे हा वाला. आणि इकडे समोर तुम्ही पाहिलात तर तो तुंग आहे त्या ठिकाणी. आपण आहोत आता पवना डॅमच्या क्षेत्रात. समोरच आपल्याला ते मंदिर दिसणार आहे. आता इकडे गाडी येते ॲक्च्युली हा रोड आहे मेन, पण आम्ही तिकडनं आलो आणि लावली तिकडेच. हरकत नाही, नो प्रॉब्लेम. भारी वाटतं. लयच माती माती. वाव, एक नंबर मंदिर दिसत आहे. लोक पण आली आहेत. त्या बाजूला खरं तर रोड आहे तिकडनं असा, पण आम्ही इकडनं कुठनं तरी आलो. आणि मंदिर एक नंबर आहे. एकदम पुरातत्व जबरदस्त मंदिर आहे. पण फायनली पोचलो आहोत. वा, बऱ्यापैकी मोठं मंदिर आहे. वागेश्वर आहे या देवाचं नाव. महादेवाचं. ओम नमः शिवाय. बऱ्यापैकी 7-8 महिने हे मंदिर, 8 नाही 10 महिने मंदिर पाण्याखाली असतं जवळपास. त्यामुळे बघा हे सर्व कोरल्स पाण्यातले जीव त्यांचे ड्राय फॉर्म्स आहेत. आणि मंदिर एक नंबर आहे. पण एक पिंड आहे आणि आनंदी होपफुली बुरुज आहे. आणि ही अशी दगडी लोकांनी बांधली आहेत. आणि तिकडे बुरुज आहे बघा. आणि हा मंदिर आहे एक नंबर.
जबरदस्त एक नंबर. या ठिकाणी बघा इथे नंदीचं मुकुट आहे, डोळे आणि कान वगैरे आहे आणि इथे भला मोठा असा नंदी असणारे पूर्वी. मस्त मंदिर आहे, एक नंबर. असं हे मंदिर पाहून आमचं झालं आहे. खूप मस्त मंदिर आहे, आवर्जून या. सकाळी 6:30ला पण बरीच गर्दी आहे. ब्लॉगवाले, रीलवाले, बायकर्स सगळे येत आहेत. पण छान आहे मंदिर, वर्थ आहे. आणि हा तिकोणा मस्तपैकी सनराईजचे रेज पडत आहेत. हर हर महादेव. चलो आता आम्ही निघालो.